फायनल आपण पाहू शकतो. सलामीची जोडी खरोखरच रंगतदार सामना याच्या अगोदर विरुद्ध आपल्याला कातीवाडी पाहायला भेटला होता. खरोखरच चांगली फलंदाजी प्रसाद भुते यांच्या माध्यमातून पाहायला भेटली होती. आणि मला वाटतं पुन्हा एकदा सहर्ष शब्दसुमनाने सर्वांचं हार्दिक अभिनंदन. YouTube लाईव्ह टेलिकास्ट टीम असेल आणि स्कोरर असतील, समालोचक आणि संपूर्ण स्पॉन्सर्स त्यांचं सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत असेल. आणि जाऊया मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी ट्रॅकवर सुशांत याला पाहू शकतो. आणि स्ट्राईक वरती असेल प्रसाद भुते, नॉन स्ट्राईकला रतीश ना रे राजू म्हणजे रतीश याला आपण पाहू शकतो. प्रसाद भुते चला पहिला चेंडू ग्रँड फिनाले जोरदार टाळ्या वाजवायच्या या सामन्यासाठी एनके ट्रॉफी 2024. खरोखरच एक चांगले मॅच नक्कीच पाहायला भेटेल. सुशांत वर्सेस प्रसाद भुते दोन्हीही नामवंत खेळाडू आहेत. पहिल्याच चेंडूवरती केलाय प्रहार. त्या ठिकाणी प्रोटेक्शन आहे. झेल सोडलाय. झेल कुणाचा सोडलाय तर प्रसाद भुते याचा. काय काय चार चार धावांचे संघात खातं अकाउंट ओपन होतंय. आणि निनाद खरोखरच चांगला फटका पाहायला भेटला आणि चांगली फलंदाजी सकाळच्या सत्रापासून आपल्याला पाहायला भेटते. नक्कीच नक्कीच एक चांगला फलंदाजाचा झेल सोडलाय. नक्कीच मॅच संपल्यानंतर या झेलचे परिणाम समजतील. 4 धावा स्कोरबोर्ड झाले. दुसरा बॉल टाकेल सुशांत. या संपूर्ण स्पर्धेमध्ये अगदी चमकदार कामगिरी केली ती गोलंदाज सुशांत आणि तेवढ्याच ताकदीची फलंदाजी केली प्रसाद. पुन्हा एकदा दिवस स्विच हिटचा करण्याचा प्रयत्न होता परंतु त्याच्यामध्ये अपयशी ठरतोय. कारण का हा फटका या फटक्याचा विचार केला तर प्रसाद भुतेचा पारंपरिक फटका आहे. देवाचे घोटणे किंवा पंचकोशामध्ये विचार केल्यानंतर हा फटका एक चांगल्या पद्धतीने खेळणारा खेळाडू आहे. परंतु त्याच्यामध्ये आता मात्र कुठेतरी अपयशी ठरताना आपण या ठिकाणी पाहतोय. कुठेतरी रोखून धरले. धावसंख्या झालेली ती बिनगडीबाद 4 धावा. पहिले षटक प्रगतीपथावरती 6 चेंडूचं आता मात्र षटक असेल. 3 षटकांची लढत असेल. मेगा फायनल ग्रँड फिनाले आपण पाहतोय. आता मात्र डाव्या यष्टीचा खूपच बाहेर जाणारा चेंडू पंच दंडित करतायत. सकाळपासून 2 पंच जी पंचगिरी करतायत त्यांचं सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक अभिनंदन करूया. आणि जाऊया मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा तमाम क्रीडा रसिकांचं पुन्हा एकदा स्वागत करूया. पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज होईल. ब्लॉक हॉलमध्ये चेंडूला फाईन लेग दिशेमध्ये ट्रॅव्हल झालाय. चेंडू जाईल सीमारेषा पार. मिळतील धावा. 6 येतोय षटकार. धन्यवाद टीचर. या षटकाने टीमची धावसंख्या पोहोचली 11. काय फलंदाजी करतोय प्रसाद. अगदी एक्सप्रेस करतोय. इथे चांगला फटका. बघूया चेंडूकडे क्षेत्ररक्षक आहे आणि इथे जजमेंट चुकली आहे. इथे बॅक टू बॅक दुसरा झेल सुटला तो. या दोन टीमची धावसंख्या पोहोचते 13 वर. थोडस क्षेत्ररक्षण करणे गरजेचं आहे कारण हा अंतिम सामना आहे. प्रत्येकाला स्वप्न असतं की ही ट्रॉफी माझ्या डोक्यावर घेऊन जाईल. बघूया हे स्वप्न कोणाचं पूर्ण होतं. बोरलीवाडी ही कातीवाडी या दोन टीम मध्ये हा सामना रंगलाय. तेरा धावसंख्या स्कोरबोर्डवर. पुन्हा एकदा पॅडल शिफ्ट करण्याचा प्रयत्न होता परंतु त्याच्यामध्ये अपयशी होताना पाहायला भेटते. त्याच्यानंतर आताच मला वाटतं मेसेज आलाय फायनल मॅच साठी लागोपाठ 3 षटकार 3 चौकार मारले असतील किंवा हॅट्रिक घेतली तर हरी नवाळे यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक असेल. आता त्यांचा मेसेज आलाय मला. पाहूया असं काही घडतंय का. मला वाटतं कुठेतरी आता मात्र बांधून ठेवले कारण का दोघांचा जर विचार केला ना निनाद तर गोलंदाज सुद्धा चांगला आहे. फलंदाजी सुद्धा चांगला आहे. परंतु तुम्ही प्रसाद भुतेला जास्त वेळ शांत ठेवू शकत नाही. कॉर्नरच्या डोक्यावरून येतोय मोठा फटका. लांब लांब षटकावर भिरकावून दिलाय षटकार. अरे दादा बरोबर लगा ना.
हॅलो. चला, पहिल्या षटकाची सांगता होते धावसंख्या होते 19 या आकड्यावरती. काय फलंदाजी पाहायला भेटली. आपल्या नावाला साजेशी खेळी आणि कुठेतरी ओपनर पारंपरिक बल्लेबाज म्हणून ज्याची गणना केली जाते प्रसाद भुते प्रेक्षकांची मनं जिंकतोय. युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून जोडलेले प्रेक्षक वर्ग त्यांचं सुद्धा अभिनंदन करूया. आणि खरोखरच एक चांगली मॅच आपल्याला नक्कीच, कारण का दोन्ही संघाचा विचार केला ना निनाद, तर चांगली मॅच पाहायला भेटेल. नक्कीच नक्कीच चांगली मॅच पाहायला मिळेल. आणि दोन्ही टीममध्ये खेळाडू अगदी धडकतर फलंदाजी आणि गोलंदाजी ते पाहायला मिळाली. आपण संपूर्ण स्पर्धा आपण सकाळ सत्राच्या पाहिली. काय फलंदाजी केली होती. हो, कट करण्याचा प्रयत्न, जबरदस्त स्ट्राईक देण्याचा प्रयत्न असेल. फलंदाज प्रसाद आणि चांगला निर्णय म्हणावा लागेल. नक्कीच कौतुक करावं गेले, कारण का त्याला माहित आहे मोठे फटके प्रसाद भुते तर चांगलंच, कारण का ज्या बॅटमध्ये चांगला चेंडू प्रॉपर टायमिंग होते त्याला आपण स्ट्राईक दिली पाहिजे. कौतुक करावं लागेल रतीश याचं सुद्धा. थर्डमॅनच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल झाला होता एक धावेसाठी. धावसंख्या 1ने पुढे सरकते. धावसंख्या जाऊन पोहोचेल 20 या आकड्यावरती. चांगली फलंदाजी कातेवाडी करून आणि चांगलं सकाळपासून विचार केला ना तर कातेवाडी संघाने सुद्धा चांगलं क्रिकेट खेळलंय आणि एनसीसी थोरलेवाडी यांनी सुद्धा चांगलं क्रिकेट खेळलंय. नक्कीच चांगलं क्रिकेट इथे पाहायला मिळतंय. दोन्ही बॅटर्स म्हणतात. बॅटर प्रसाद तिसरा बॉल असेल या स्पेल मधील. इथे चांगला फटका, बॉल ना फिरकावलाय, बॉल ना पाठवलाय, विकेट बॉलच्या बाहेर येतोय प्रसादच्या बॅटवरून हा षटकार. नक्कीच मी काय एक या संघाचा महत्वाचा घटक किंवा मी काय एक मोठा खेळाडू आहे याचं प्रात्यक्षिक आपल्याला पाहायला भेटले. नक्कीच ज्या ज्यावेळी माझी गेल्या वर्षीची ट्रॉफी होती त्याच्यानंतर सुद्धा मला मेसेज सुद्धा प्रसादचा आला होता की चांगला आयोजन तुझ्यासारखं आजपर्यंत पाहिले नाही. खरोखर ही सुद्धा अभिमानित गोष्ट माझ्यासाठी असेल आणि तोच फलंदाज आज माझ्याच टुर्नामेंटला चांगली कामगिरी करतो, हे सुद्धा कौतुकास्पद असेल. जाऊया मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा एक षटकार पाहायला भेटला आणि फलंदाजी होताना पाहायला भेटते. पॅडल शिफ्ट करण्याचा प्रयत्न पण कुठेतरी आता मात्र बांधून ठेवले. ब्लॉक होलमध्ये सबमरीन डिलिव्हरी ज्याला असं संबोधलं जातं. खरोखरच निनाद ज्याला क्रिकेटमध्ये ब्रह्मास्त्र असा चेंडू या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटला. नक्कीच नक्कीच सर्रास गोलंदाज हे ब्रह्मास्त्र वापरला जातो. षटकानंतर एक यॉर्कर लाईनची डिलिव्हरी प्रत्येक गोलंदाज हा करत असतो आणि हे चित्र पाहायला मिळालं. ओहो, बॅटची एज लागली होती. थोडस जेलची संधी होती. बघा स्ट्राईक स्वतःकडे घेतोय का, आणि ते स्ट्राईक स्वतःकडे घेतोय. ते सॅक्रिफाईस केलंय ते लतिशाने. इथे एक धाव मिळेल आणि ते फलंदाज पाहत असेल. पहिल्या विकेटचं पतन होतं. विकेट सॅक्रिफाय केली आहे, कारण का त्याला माहित आहे की प्रसाद एक चांगल्या लयमध्ये आहे. तो चांगली माझ्यापेक्षा फलंदाजी करू शकतो. त्याच्यासाठी खरोखर आता मात्र नवीन कॅन्डिडेट, नवीन उमेदवार मैदानाच्या आतमध्ये ज्याच्या बॅटमधून एक षटकार पाहिला होता याच्या अगोदरच्या सामन्यामध्ये आशिष पेडणेकर नवोदित खेळाडू. आणि खरोखर या खेळाडूकडे सुद्धा चांगले मोठमोठे फटके. खरं तर हा खेळाडू क्षेत्ररक्षण चांगलं म्हणून जाणला जातो, परंतु ज्या ज्या वेळेला संघासाठी गरज असते तेव्हा चांगली फलंदाजी सुद्धा पाहायला भेटते. पुन्हा एकदा फुलर यांचा चेंडू पाहायला भेटला. पॅडवरती चेंडू आदळतोय. विकेट किपर गॅदर करतोय आणि निर्धाव चेंडूची सांगता होते. धावसंख्या आहे तिथेच, म्हणजेच 27 या आकड्यावरती. 5 चेंडूंचा खेळ 5 चेंडूंचा खेळ संपन्न होतोय. धावसंख्या झालेली ती 27. आपण पाहतोय एनके ट्रॉफी 2024 क्रिकेटचा महासंग्राम पर्व दुसरे फायनल मॅच. पुन्हा एकदा मोठा फटका पाहूया इथे खेळ होतोय का, आणि चेंडू जाईल सीमारेषा पार. मिळतील धावा 4. भिरकावून दिलाय चौकार. थँक्यू. थोडीशी घाई करायची आहे. विनंती असेल आपल्याला. अजूनही 3 षटकांचा खेळ मला वाटतं पुढच्या इनिंगचा सुद्धा बाकी असेल. एनसीसी विनंती असेल तिसरं षटक त्वरित चालू करायचंय. धावसंख्या 31. पाहूया थोरलीवाडीकडून तिसरा गोलंदाज कोण. मला वाटतं पंकज याच्या हातामध्ये चेंडू सोपवलाय.
तशा पद्धतीची कारण का थोडासा पंकज दबावाखाली असेल निनाद कारण का पहिलेच 2 खेळाडूंचा विचार केला किंवा गोलंदाजांचा विचार केला तर 21 धावा आपण धावफलकावरती पाहू शकता आणि दबावामध्ये जो गोलंदाजी करतो, चांगली गोलंदाजी तोच खरा यशस्वी ठरतो. कारण का तुमचं जर अ, प्रयत्न जर तुझे प्रामाणिक असले तर खरोखरच एक आपण पाहू शकतो, पण यशामध्ये त्याची गणना करू शकतो. नक्कीच, नक्कीच. पण इथे दबाव झोकारून तुम्हाला गोलंदाजी करावी लागेल. पण 2 आपले पहिले 2 गोलंदाज आहेत ते कुठेतरी अपयश ठरले. 2 षटकामध्ये 31 धावा झाल्यात. आता येणारे 6 चेंडू असतील. या 6 चेंडूमध्ये कमीत कमी धावसंख्या रोखावं लागेल. पुढे गोलंदाज मार्ग सज्ज आहे. पंकज तिसरा ओव्हर टाकेल. पहिल्या षटकामध्ये जवळजवळ 19 धावा खर्च होते. सुशांत त्याने त्यानंतर दुसरं षटक फेकलं होतं. जेवण त्याने 12 धावा खर्च केलेत. बघा तिसऱ्या ओव्हरमध्ये पहिला बॉल. हो, शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न पण स्ट्राईक सेटकडे घेतोय. तो म्हणजे फलंदाज प्रसाद. इथे सॅक्रिफाईस केलंय. फलंदाज आशिष. त्वरित निर्धाव चेंडूची सांगता होते. विकेट सॅक्रिफाय करतोय. स्ट्राईकवरती आणतोय प्रसाद याला आणि खरोखरच ते गरजेचं होतं आणि आता मात्र बिग बॉस विलासदादा नाचणेकर ही टुर्नामेंट खेळण्यासाठी गावावरून आलेले आहेत. खास एन-के ट्रॉफी साठी सुद्धा गावावरून फोन आला होता, की ही एंट्री तुम्ही करा. असा मेसेज कर्णधाराने मला दिला होता आणि त्याच्या बॅटमधून अपेक्षा असेल कारण का निर्धारित 5 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. एका दुसरा षटकार त्याच्या बॅटमधून आपल्याला नक्कीच पाहायला भेटेल. अशी आपण अपेक्षा करूया. चालू करायचा सामना ऑन करायचा थोडंसं अंधाराचं सत्र होतंय. संध्याकाळच्या सत्रामध्ये पाहू शकतो एक चांगली मॅच आणि एक मेगा फायनल आपण पाहतो या ठिकाणी. स्ट्राईक स्वतः घेतोय कारण स्वतःच्या खांद्यावर जबाबदारी घेतलंय. क्रिकेट माझा श्वास आहे. क्रिकेट माझा ध्यास आहे आणि खऱ्या अर्थी माझा क्रिकेटवर विश्वास आहे. आणि हेच चित्र इथे पाहायला मिळतंय ते प्रसाद यांच्या माध्यमातून. या स्पेल मधील म्हणजे दुसरा बॉल टाकेल. 31 धावा स्कोर करून आहे. पंकज बॅटम राऊंड द विकेट. ऑन साइडला खेळलाय. बघूया चेंडू हवेत आहे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक आहे का? आणि यस इथे जेल टिपलाय आणि इथे विस्फोटक खेळी संतुष्ट होते ती प्रसाद यांची. चला थँक यू डीजे. आपण पाहू शकता एक लेजंड जोडी आता मात्र मैदानात अ, कश्यप शिंदे म्हणजे बाबू शिंदे याला आपण पाहू शकतो आणि नॉन स्ट्राईकला विलास नाचणेकर आणि कुठेतरी यशस्वी म्हणजे त्याच्या दबावाखाली निनाद चांगली गोलंदाजी करताना पंकज याला आपण पाहू शकतो. आता मात्र बांधून ठेवलंय. धावसंख्या किती रे? 31 या आकड्यावरती. नक्कीच चांगली मॅच आपल्याला पाहायला भेटेल. नक्कीच चांगली गोलंदाजी केली. पुन्हा जखून ठेव. 2 बॉल चांगले टाकेल. बघा येणारे 4 चेंडू कशा प्रकारे टाकतोय गोलंदाज पंकज. या स्पेल मध्ये तिसरा बॉल टाकेल. समोर असेल फलंदाज कश्यप. ऑन साइडला स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळलाय. बॉल चाललाय 1 डाऊन सीमारेषे बाय चौकार. अगदी पहिला चौकार येतोय कश्यपच्या बॅट मधून. थँक यू. थँक यू डीजे. एक चांगला फटका स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून चेंडूला धाडलं होतं सीमारेषा पार 4 धावेसाठी कुठेतरी या फटक्याची आवश्यकता होती. कॉन्फिडन्स, आत्मविश्वास वाढवणारा फटका या ठिकाणी पाहायला भेटतोय. कश्यप याच्या बॅटमधून धावसंख्या होते 35. 35 लॉस ऑफ 2 विकेट. पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर चेंडू त्याच्यावर प्रहार करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहे. कुठेतरी बीट होतोय आणि त्याला भेदून जाईल चेंडू सीमारेषा पार. मिळती धावा 4 येतोय चौकार. धन्यवाद डीजे. बॅक टू बॅक दुसरा चौकार ठेवला. कश्यप याने काय फलंदाजी केले. आपल्या टीमला चांगल्या धावसंख्येवर उभारून ठेवलंय. 39 धावसंख्या झाले. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत या ओव्हर मधील. ओके किती धावसंख्या मजल मारतोय आरसीसी माफ करा कातवाडी संघ. अगदी लोवर फुल टॉस बॉल नक्की मिड विकेट दरम्यान क्षेत्ररक्षक आहे आणि अखेर झेल टिपलाय. येस टीचे.
महाराज की बोल सुंदराला मी साई रूपात लागेना बोल सुंदराला मी साई रूपात लागेना आता नो बॅटर मैदानाच्या आतमध्ये अमित 39 धावसंख्या झाली आहे. चला धावसंख्या होते 39 धावा. शेवटचा चेंडू या पहिल्या इनिंग मधील शिल्लक असेल. पंकज चांगली गोलंदाजी करताना आपण पाहू शकतो. 31 धावा 2 षटकामध्ये होत्या. स्लोअर डिलिव्हरी पाहायला भेटते. उलटा चेंडू 1 धाव तर नक्कीच मिळेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न या ठिकाणी नसेल आणि एका धाववरती समाधान धावसंख्या झालेली ती 40 धावा. 41 धावांचं उद्दिष्ट असेल. विनंती असेल त्वरित जायचंय. टीएमसीसी ला विनंती असेल आपण त्वरित जायचंय. हॅलो. चला जाऊया पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये. 18 चेंडू 41 धावा. 41 धावा असं समीकरण असेल. कोण जिंकणार कोण हरणार एखाद्या 15-20 मिनिटांमध्ये तो निर्णय येईल. तरी क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. थोरलेवाडीला विनंती असेल आपली सलामीची जोडी पाठवायची आहे. 18 चेंडू 41 धावा. तिन्ही टी शर्ट वरती काढून ठेवा नंतर परत. हॅलो. ग्रँड फिनाले मॅच एनके ट्रॉफी 2024 पर्व दुसरं. या पर्वातील ग्रँड फिनाले मॅच एनसीसी तोरलेवाडी आणि टीम सी काचेवाडी या दोन टीमच्या दरम्यान पहिल्या इनिंगचा इथे खेळ संपलाय. 40 धावा बनवलेत आणि 41 धावांचं टार्गेट ठेवलंय काचेवाडी या संघाने. तोरलेवाडी या संघासमोर 17 बॉल 41 धावांची आवश्यकता. इथे प्राइज लावलं जात आहे दोन्ही बॅटरसाठी. जर सलग 3 षटकार ठोकले तेजस मांडवकर आणि दीपक मांडवकर यांच्याकडून 500 मध्ये प्राइज आहे. बघा ही संधी आहे. ही संधीचं सोनं केलं पाहिजे. या सामना सुरू होतोय ग्रँड फिनाल मॅच. एकदा जोरदार टाळ्या. दुसऱ्या इनिंग मधील पहिला बॉल टाकेल प्रसाद. स्ट्रायकिंगला बॅटर आहे सचिन. पहिला बॉल पॉइंटच्या दिशेने कट केलाय. एक धावा कंप्लीट केली. दुसऱ्या धावाचा प्रयत्न असेल. तिसऱ्या धावेचा प्रयत्न बघूया. खराब थ्रो बनावं गेल. जिथे 2 धावा होते तिथे 3 धावा मिळालेत. 3 धावाने खातं खोलय. 3 धावाने अकाउंट खोललंय स्वतःच सचिन याने. पहिल्या बॉलवर 3 धावा. आता स्ट्रायकिंगला फलंदाज सूरज. दुसरा बॉल टाकेल. बॉलिंग मार्कर सज्ज आहे प्रसाद ज्याने चांगली फलंदाजी केली होती तोच खेळाडू. इथे चांगला फटका अगदी स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. क्षेत्ररक्षक आहे पण इथे कोणती ट्राय केली नव्हती. निश्चितपणे ट्राय केलं असतं तर नक्कीच झेल टिकला नसता. इथे 2 धाव मिळत. या 2 धाव टीमची धावसंख्या पोहोचते 5 वर. थोडस नाराज होतोय गोलंदाज प्रसाद पण ट्राय करणे गरज होतं. चेंडू हवेत होता. प्रयत्नांती परमेश्वर. 41 धावांचं टार्गेट आहे. सध्या पहिलं षटक सुरू आहे. 2 बॉल टाकलेत. 5 धावा झालेत.
येणारे या ओव्हरमध्ये 4 चेंडू असतील. हो ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न पण बॉल थोडस मानवला रनआउटची संधी आणि इथे डायरेक्ट हिट फलंदाज बाद झालाय. प्रसाद बॅक टू पॅव्हलियन. माफ करा सूरज बॅक टू पॅव्हलियन. धन्यवाद. थोडं स्पीड अप करायचं आहे. नवीन फलंदाज आपण थोडस काही करायचंय. सूर्य असताना नाही थोडस आपल्याला अंतप्रकाशावर परिणाम होईल. वन डाऊनच्या भूमिकेत जीवन स्ट्रायकिंगला सचिन. इथे चांगला फटका होता. आपण जेंट विस्टाबिंग स्ट्रोक म्हणावं लागेल आणि फॉलो थ्रू मध्ये जेट टिपलाय. दुसरी विकेट प्राप्त झाली आहे. पाच वर अशी परिस्थिती. अंतिम सामना आहे. बघूया कोणाचं स्वप्न पूर्ण होतं. एनके ट्रॉफी 2024 कोण पारितोषिक पटकावतो. 5 वर 2 अशी परिस्थिती आहे. पहिलं षटक सुरू आहे. 4 बॉल टाकलेत. 4 बॉल मध्ये 5 धावा दिलेत. येणारे 14 चेंडू असतील. 14 चेंडू 36 धावा समीकरण. जो बॅटर मैदानाच्या आतमध्ये. नितीन नितीन आणि जीवन ही जोडी मैदानात. हो ते पॉइंटला कट केलाय. तोपर्यंत एक धावा कंप्लीट केलाय. एका धावा टीमची धावसंख्या पोहोचली 6 वर. शेवटचा बॉल असेल या ओव्हर मधील. 6 धावा झालेत. आता स्ट्रायकिंगला बॅटर जीवन वन डाऊनच्या भूमिकेत आलाय. 6 धावा स्कोर बोर्डवर आहे. शेवटचा बॉल या ओव्हर मधील. हो चांगला फटका. बॉलला पाठवलाय काऊ करण्याच्या विस्तृतमधून. अगदी प्रॉपर टायमिंग. बॉलला पाठवलाय सीमारेषे बाहेर. येतो इथे षटकार. इथे षटकार ठोकलाय. या षटकाने टीमची धावसंख्या पोहोचते 12 वर. पहिल्या षटकात इथे खेळ संपलाय. 12 धावा स्कोर बोर्डवर. या षटकाने कुठेतरी आशा पल्लवीत झाल्यात. थोरलेवाडी या संघाचे 12 धावा संख्या. आता येणारे 12 चेंडू. 12 चेंडू 29 धावा समीकरण. प्रत्येक षटकामागे 14.5 ची सरासरी मेंटेन करणे गरजेचं. आता बॉलिंग मार्फत सच होत रतीश. स्ट्रायकिंगला बॅटर नितीन. 12 धावा झालेत. दुसऱ्या ओव्हर मधील पहिला बॉल टाकेल रायटम फोर द विकेट. 12 बॉल 29 धावा असं समीकरण या मॅच मध्ये. पहिला बॉल दुसऱ्या ओव्हर मधील. हो चांगला फटका. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने खेळलाय. क्षेत्ररक्षक धावतोय. 2 धावा कंप्लीट केलेत. या 2 धावा टीमची धावसंख्या पोहोचली 14 वर. 14 धावा स्कोर बोर्डवर. 41 धावांचं टार्गेट. अजूनही 27 धावांची आवश्यकता. 11 चेंडू 27 धावा समीकरण. स्ट्रायकिंगला बॅटर नितीन. नॉन बॅटर खेळतोय जीवन. जीवनच्या बॅटमधून एक षटकार आलाय. थोडसा क्षेत्रक्षण बदल केलाय. लॉंगॉनचं क्षेत्रक्षण लॉक ऑफला. ऑन साइडला खेळलाय. बॉल जातो विथ आलन कार्पेटने. क्षेत्रक्षण तैनात. त्याने फील्ड केलाय. थ्रो केलाय. तोपर्यंत 2 धावा कंप्लीट केलाय. काय रनिंग बिटवीन द विकेट. काय कल्पकता मिळेल. क्षेत्रक्षण हातून बॉल सुटला आणि लगेच सुटलाय. इथे 2 धावा मिळत आहेत. या 2 धावा टीमची धावसंख्या पोहोचते 16 वर. समीकरण झालंय 10 चेंडू 25 धावा. ती मॅच ऑन आहे. अजूनही मॅच संपली नाहीये. अजून कोणी जिंकले नाहीये. 10 चेंडू 16 धावा 25 धावा असं समीकरण. तिसरा बॉल या ओव्हर मधील. रतीश. स्ट्रायकिंगला बॅटर आहे नितीन. मोठ्या स्ट्रोकची अपेक्षा. होय चांगला फटका. अगदी बॉलला पाठवलाय.
मिड विकेट बॉलरच्या बाहेर येतोय नितीनच्या बॅटमधून हा षटकार. येस टीचे. धन्यवाद टीचे. तो आता षटकार ठोकला. दीपक मांडवकर यांच्याकडून 100 मध्ये प्राइज आहे. हार्दिक अभिनंदन नितीन. 22 धावा स्कोर बरोबर झाले. 9 चेंडू 19 धावांची आवश्यकता. अजून जर षटकार ठोकला तर अजून 100 रुपयाची कमाई करू शकता. 9 चेंडू 19 धावा समीकरण. अजूनही मॅच ऑन आहे. काय जबरदस्त मॅच होते. फायनल मॅच एनके ट्रॉफी 2024. दुसरा चौथा बॉल ठोकेल या ओव्हरमधील रतीश. 22 धावा झाले स्कोर बरोबर. जवळजवळ 251 पाठवले ब्राझीलवरून संदेश पावसकरने. 9 चेंडू 19 धावा समीकरण आहे. या ओव्हरमध्ये 10 धावा खर्च करते. वरचं क्षेत्रक्षम बदल. सामना रंगतोय अंतिम सामना ग्रँड फायनल मॅच. चौथा बॉल या ओव्हर मधील. चांगला फटका अगदी लॉंगरला केलाय. क्षेत्ररक्षक आहे. बॉल 1 बाउन्स कलेक्ट केलाय. तो केलाय. तोपर्यंत 2 धावा कंप्लीट केलाय. या 2 धावा टीमची धावसंख्या पोहोचते 24 वर. त्या समीकरण झालंय 8 चेंडू 17 धावा. एक मिनिट. तसेच सर्वांच्या माहितीसाठी ब्राझीलवरून एक बक्षीस आले. ब्राझीलला आमचा एक खेळाडू आहे बीसीसीचा म्हणजे सदस्य संदेश पावसकर याच्याकडून 251 रुपये आले ब्राझीलवरून. या सामन्यामध्ये जो सामनावीर ठरेल त्याला 251 रुपये मिळतील ब्राझीलवरून. ब्राझीलला सुद्धा ही स्पर्धा युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून बघतोय. खरोखरच ही अभिमानाची गोष्ट असेल. धन्यवाद. नक्कीच अभिमानास्पद गोष्ट आहे. एवढं लांबून बघतोय. चांगला बॉल अगदी मिडविकेट मध्ये खेळलाय. एक धावा कंप्लीट केली आहे. काय क्षेत्ररक्षण केलंय. एकाच धावर समाधान आहे. एका धाव टीमची धावसंख्या पोहोचली 25 वर. आता समीकरण झालंय 7 चेंडू 16 धावा. 7 चेंडू 16 धावा. आता सेकंडला बॅटर जीवन. बघूया आपल्या टीमला जीवनदान देतो का. जीवनवर पूर्णपणे दावेदार. 7 चेंडू 16 धावा. बघूया नशीब कोणाला साथ देतोय. थोरलेवाडी की कातेवाडी. 7 चेंडू 16 धावा. शेवटचा बॉल या ओव्हर मधील लतीश यांचा. बॅटर जीवन. होय तर ऑनसाइडला केला. तितकंसं कनेक्शन नव्हतं. एक धावा कंप्लीट केली आहे आणि एक तास धावून समाधान लागेल. एका धावून टीमची धावसंख्या पोहोचले 26 वर. इथे षटक संपलाय. 2 षटकाचा ते खेळ संपलाय. 26 धावसंख्या. एक फलंदाज बाद झालाय. 26 वर 2 अशी परिस्थिती. आता येणारे 6 चेंडू असतील. 6 चेंडू 15 धावा समीकरण. या मॅच मध्ये काय मॅच रंगली आहे. 6 बॉल 15 धावा. कोण येतोय गोलंदाज. मला वाटतं विलास नासने एक अनुभवी खेळाडू. बॉलिंग मार्ग सज्ज होतोय विलास नासनेकर. आता पूर्णपणे दामोदार. बघा एक अनुभव आहे. अनुभव पण आला लागेल. आता दोन्ही बॅटर जीवन आणि बुपिन. जर मॅच विन झाली दीपक मांडवकर यांच्याकडून दोन्ही फलंदाज 500 रुपये. या तिसऱ्या ओव्हर मधील पहिला बॉल 6 चेंडू 15 धावा समीकरण या मॅच मध्ये. राईट माउंट विकेट. पहिला बॉल अगदी मिड विकेटच्या दरम्यान खेळला फटका आहे. चांगला थ्रो म्हणावं लागेल. हो इथे खराब थ्रो केलाय. एक धाव होती तिथे 2 धाव मिळाले. खराब क्षेत्ररक्षण या ठिकाणी म्हणावं लागेल. परंतु इथे कुठेतरी अनुभव पणाला लागणार आहे. कारण का 30 वर्षाचा अनुभव घेऊन विलास नातनेकर स्वतः गोलंदाजी करतोय. समीकरण असेल 5 चेंडू 13 धावा 13 धावा 5 चेंडू. काय घडतंय काय बिघडतंय. फायनल मॅच एनके ट्रॉफी 2024 महासंग्राम. आणि प्रेक्षकांना जशी मॅच पाहिजे होती तशी मॅच निनाद आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटते. गोलंदाजी ट्रॅक वरती आपण पाहू शकतो. विलास नासनेकर याला जीवन मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. बॅटची एज घेऊन चेंडू लॉंग स्टॉप रिझन मध्ये ट्रॅव्हल होतो. त्या ठिकाणी प्रोटेक्शन आहे. पाहूया. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला भेटते. सकाळच्या 17 पासून प्रदीप याच्या माध्यमातून चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला भेटते. आपल्या संघाची निश्चित 2 रन तर नक्की वाचवले. आणि जर तुम्ही जर क्रिकेटचा विचार केला ना तर
क्षेत्ररक्षण ही महत्वाची जमेची बाजू असते. प्रदीप याचं कौतुक करावं लागेल. आता मात्र समीकरण असेल 4 चेंडू आणि 11 धावा. 11 धावा 4 चेंडू. कोण जिंकतंय कोण हरतंय या मॅचचा निकाल येणाऱ्या फक्त 5 मिनिटांमध्ये एनसीसी किंवा डीएमसीसी मोठा फटका मारण्याचा प्रयत्न अनुभव या ठिकाणी आहे, परंतु सॅक्रिफाय करतोय. विकेट त्वरित यायचंय. एकदा डीजे लावायचं. चांगली झाली. चला थँक्यू डीजे. 3 चेंडू 11 धावा असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये विलास नाचणेकर गोलंदाजी ट्रॅक वरती पाहू शकतो. गावावरून मी टुर्नामेंट का खेळायला आलो याचं प्रात्यक्षिक मैदानाच्या आतमध्ये दाखवताना कोण नाही फलंदाज कोण सुशांत याला आपण पाहू शकतो. पुढचा चेंडू मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आणि या ठिकाणी चेल होतो. विकेटचं होतंय पतन. बॅक टू दी पवेलियन गॉन डीजे. नक्कीच धन्यवाद. थँक्यू डीजे. चांगलं गाणी सकाळपासून तुम्ही वाजवलात. मंडपवाले दादा सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे, त्यांचं सुद्धा अभिनंदन. आणि जाऊया मैदानाच्या आतमध्ये. 2 चेंडू 11 धावा. काय घडतंय काय बिघडतंय पुन्हा एकदा विलास नाचणेकर गोलंदाजीचं कौशल्य पणाला लावतोय. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न या ठिकाणी आणि फलंदाज बाद होतोय. 1 चेंडू. आता मात्र कुठेतरी एकतर्फी सामना म्हणावा लागेल. काय गोलंदाजी केली असं वाटलं होतं की लिलिया पार केलं जाईल आव्हान, परंतु क्रिकेटमध्ये कधीही केव्हाही काही होऊ शकतं. एक सामना झाला होता गेल्या वर्षी जाई वर्सेस कडाव असा होता आणि नीतू माळीने 1 धाव दिली नव्हती. 1 धाव पाहिजे होती आणि निर्धाव षटक टाकलं होतं. त्याच पद्धतीची एक चांगली गोलंदाजी विलास नाचणेकर याच्या माध्यमातून पाहायला भेटते. थोडीशी घाई करायची मित्रांनो. 1 चेंडू आणि 11 धावा. विवेक नशीबच मला वाटतं आता कुठेतरी जिंकून देऊ शकतं. एखादा व्हाईट किंवा नोट चेंडू जर झाला तर. चांगली गोलंदाजी विलास नाचणेकर बिग बॉस आणि डीएमसीसी करतो एनके ट्रॉफी 2024 चा मानकरी विजेता संघ. दोन्ही संघाचं अभिनंदन करूया. खरोखरच चांगली मॅच रंगतदार तुम्हाला सर्वांना पाहायला भेटली आणि विनंती असेल दोन्ही संघाला त्वरित आपण पॅव्हलियनच्या समोर यायचंय. थँक्यू.